हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मिक्स डाळीचे आप्पे कसे तयार करायचे ते बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथं मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. ज्या वाटीने तुम्ही उडदाची डाळ घेणार त्याच वाटीने आपण तांदूळ घ्यायचं. 1 वाटी उडदाची डाळ आणि बाकीच्या ज्या डाळी आहे त्या 2 टेबलस्पून एवढे घेतलेल्या आहे. इथं मी 2 टेबलस्पून मूग डाळ घेतलेली आहे. मठ डाळ 2 टेबलस्पून, तूर डाळ 2 टेबलस्पून, हरभऱ्याची डाळ 2 टेबलस्पून, मसूरची डाळ 2 टेबलस्पून आणि चवळीची डाळ 2 टेबलस्पून. आता हे मी सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे. मी ह्या ज्या डाळी आहे सगळ्या एकाच याच्यात टाकून घेणार आणि स्वच्छ धुवून घेणार आहेत. मी एका बाउलमध्ये सगळ्या डाळी टाकून घेणार आहेत. इथं मी उडदाची डाळ टाकली आहे. त्यानंतर हरभऱ्याची डाळ, मसूरची डाळ, चवळीची डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि मठ डाळ. आता या सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्यायचं. इथं मी 1 पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी त्यात डाळी पूर्ण भिजेल एवढपत मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 तास आता मी हे भिजत घालणार आहे. व्यवस्थित असं भिजून गेलेलं आहे. आता मी ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. आपण ते बॅटर तयार करत असताना त्याच पाण्याचा वापर करायचा ज्या आपण डाळी आणि तांदूळ भिजत घातलेल्या होत्या. ते पाणी घालून आपण ते बॅटर तयार करून घ्यायचं. आता मी ते मिक्सरमधून एक वेळेस मिक्सर करून घेणार आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर आपण त्याच पाण्याचा वापर करणार आहोत. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक वेळेस मिक्सरमधून काढून घ्यायचं. अशा प्रकारे ते बॅटर तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आपण ते बॅटर तयार करायचं. अशा प्रकारे आता आपण ते एका पातेलीत काढून घेऊयात. अशाच प्रकारे जे उरलेली डाळ आणि तांदूळ आहे त्याचे मी बॅटर तयार करून घेणार आहेत. हे मी सेकंड टाइम तयार करत आहे. अशा प्रकारे ते बॅटर तयार झालेलं आहे. मिक्सरच्या पात्रात थोडंसं पाणी घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी त्याच पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी 5 ते 6 तास घालणार आहे. 5 ते 6 तास झालेले आहे. आपलं जे बॅटर आहे व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. आता आपण त्यात चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, चिरलेला कांदा, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, जिरं आणि मीठ. आता आपण हे सगळं त्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत. इथं मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा, तुम्हाला हवे असतील तुम्ही कॉर्न वगैरे पण घालू शकतात. कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, जिरं आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त बॅटर तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी आपण अशीच राहू द्यायची, जास्त पातळ करायचे नाही. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण आप्पे तयार करायला घेऊयात. इथं मी आप्पे पात्र गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. त्यात पळीने तेल घालून घेतलेले आहे.
अशा प्रकारे मी सगळं पात्रामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं. अशा प्रकारे गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी बाहेरच्या साईडने आपण आप्पे घालून घेणार आहोत. मध्ये जास्त गरम असतं त्यामुळे आपले आप्पे जळू शकतात. त्याच्यासाठी आपण बाहेरच्या साईडने आधी आप्पे घालून घ्यायची. अशा प्रकारे मी सगळे आप्पे घालून घेतलेले आहे. आता आपण त्यावर झाकण लावून 1 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट झालेला आहे. आप्पे मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. अशा प्रकारे त्याला दुसऱ्या बाजूने आपण तळून घ्यायचे. आता सगळे आप्पे दुसऱ्या साईडला मी पलटून घेतलेली आहे. परत एक वेळेस झाकण लावून व्यवस्थित त्याला शिजवून घेणार आहेत. अशा प्रकारे आपले आप्पे व्यवस्थित शिजले आहे. गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत आपण त्यांना शिजवून घेतलेली आहे आणि तळून घेतलेली आहे. मस्त असे आपले आप्पे तयार झालेली आहे. आता आपण ते एका प्लेटवर काढून घेऊयात. मस्त अशी आपले आप्पे टम्म फुगलेली आहे आणि चवीला पण मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.